गेल्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। विजांच्या गडगडाटासह गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। खरीप पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पाहायला मिळतंय। सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत। राज्यभरात नेमकं किती नुकसान झालंय आपण त्यावरती एक नजर टाकूया। कांदा, कापूस, द्राक्ष बागा यांना सर्वाधिक फटका बसलेला आहे। जळगाव जिल्ह्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालाय। भडगाव तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा मोठा फटका बसलाय। यामध्ये कापूस, तूर, केळी आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। खरीप हंगामाला यावर्षी दुष्काळानं मोठा फटका दिला असून उत्पन्नात घट झाली आहे आणि त्यात आणखी नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। यामध्ये काही ठिकाणी गारपीट झाल्यानं शेतीला फटका बसलाय। चांदवड, निफाड या कांदा आणि द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय। निफाड तालुक्यात द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय आणि अक्षरशः बळीराजाच्या डोळ्यात पाणी यायला लागलंय। हिंगोलीत कालपासून नाशिकच्या निफाड भागातली ही द्राक्ष बागांची दृश्य। द्राक्ष बागांचा अक्षरशः चिखल झालेला आहे। हिंगोलीत कालपासून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे रब्बी हंगामातला हरभरा, गहू, ज्वारी यासह भाजीपाला आणि फळवर्गीय पिकाचंही मोठं नुकसान झालंय। आता अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। अनेक भागात फळवर्गीय पिकं हातची जाण्याच्या मार्गावर आहेत। कपाशीचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। बुलढाण्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। गारपीट झाल्यामुळे खामगाव तालुक्यातल्या 20 मेंढ्यांचा मृत्यू झालाय। पशुपालक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। अवकाळीचा शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा फटका बसताना दिसतोय। अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळीनं हजेरी लावली होती। नगर तालुका आणि पारनेर तालुक्यात मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान केलंय। ज्वारी, मिरची, कांदा याला पावसामुळे पूर्णपणे झोपून गेलेले आहेत। पपई बागा, द्राक्ष बागा गारांमुळे झडून गेलेल्या आहेत। कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। पालघर जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली। पालघरमध्ये अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। गवत पावली खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। शेतकरी चांगलाच त्यामुळे चिंतेत सापडलेला आहे। भाताची कापणी झालेली आहे आणि शेतात भात कापून ठेवलेलं आहे आणि ते भिजलंय। त्यामुळे भात उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात सापडलेला आहे। इकडे बीडमध्ये अवकाळी पावसानं शेतकरी हैराण आहेत। देवगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान झालंय। बीड जिल्ह्याच्या इतर भागातही अवकाळी पावसामुळे कापूस आणि फळबागांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी त्यामुळे केली जाते। पिकं अक्षरशः झोपून गेली आहेत। संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं नागरिकांना झोडपून काढलं। पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, कन्नड, फुलंब्री या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली आहे। रात्री 2 ते 2.5 तास हा पाऊस सुरू होता। अनेक ठिकाणी लिंबाच्या आकारा एवढ्या गारा पडल्या। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे कापूस, पपई आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पावसामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आधीच खरीपातल्या सोयाबीनच्या कमी उत्पादनामुळे शेतकरी चिंतातूर आहे। त्यात तूर, हरभरा आणि गहू पिकाच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय।
अमरावतीत हलक्या स्वरूपात अवकाळी पावसानं अनेक भागात हजेरी लावली। विजांच्या गडगडाटात पाऊस आल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। अमरावतीत कापूस, तूर, गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। यवतमाळ जिल्ह्यात रात्रीपासून पावसानं हजेरी लावलेली आहे। जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यामध्ये पावसाचं थैमान आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय। कापूस फुटून तयार आहे, मात्र वेचणी अभावी कापूस शेतातच आहे। अशा अवकाळी पावसानं शेतीतल्या कापसाचं मोठं नुकसान केलंय। कापूस भिजल्यामुळे त्याचा दर आता कमी होणार असल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे भात पिकाचं नुकसान झालंय। शेतात पाणी शिरल्यामुळे तोडणी करून ठेवलेलं भात भिजलंय। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। मिरची पिकाला सुद्धा त्याचा फटका बसलाय। वाळत पडलेली मिरची पावसामुळे भिजली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या कपाशी आणि तूर पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या डोळ्यात त्यामुळे पाणी आहे। वेचणीला आलेला कापूस अक्षरशः गळून पडतोय। सरकारने लवकरात लवकर पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होते। वर्ध्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे। दरम्यान राज्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करावे आणि शासनाला प्रस्ताव सादर करावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। येत्या कॅबिनेटमध्ये याबाबत मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा करून सरकार हिवाळी अधिवेशनात मदत जाहीर करणार आहे। अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये जे काही गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपीट झालेली आहे सकाळीच सूचना दिलेल्या आहेत। ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाले, अवकाळी पडलेला आहे त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। दरम्यान शेतकरी संकटात सापडलेला असून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आता विरोधकांनी केलेली आहे। माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती आहे की तातडीने दिल्लीवरनं टीम बोलण्याची मागणी करा। महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी करा। 3 दिवसाच्या आत हा सगळे जे काय कागदपत्र, तलाठी, कलेक्टर, ही सगळी यंत्रणा पूर्ण ताकदीने या कामाला लावा। केंद्र सरकारची जी कमिटी येईल तीही तिथे सगळं काम बघेल आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त निधी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिवा आणि या संपूर्ण भागामध्ये जेवढं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय तिथे सरसकट कर्जमाफी ही आमची मागणी आहे। हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी मुंबईमध्ये ठाण मारून बसलेले आहेत। किडनी विकायची आहे, लिव्हर विकायचं आहे, शरीराचे अवयव विकायचे आहेत। या पद्धतीचे भावनात्मक हात घेऊन महाराष्ट्राचा शेतकरी सरकारच्या दरबारात आलेला आहे आणि राज्याचे अर्थमंत्री सांगतात की आम्ही केंद्राकडे पैशाची मागणी केलेली आहे। मग यांच्याजवळ ॲडव्हर्टाईजजवळ पैसे कुठून आलेत? एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिराती हे करतात, हे जाहिरातीचं सरकार आहे का? आणि आता काल जो अवकाळी पाऊस पडला त्या अवकाळी पावसामध्ये होतं नव्हतं ते सगळे शेतकऱ्यांचं चाललं गेलं। काही शेतकरी तर धक्क्यानं काल 2 शेतकरी मरण पावले। महाराष्ट्राच्या अन्नदात्याला न्याय दिला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। दरम्यान नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे, मोठं नुकसान झालेलं आहे। निफाडमध्ये द्राक्ष बागांना याचा सर्वाधिक फटका बसलाय। साहजिकच शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतीचं नुकसान बघून शेतकऱ्याला अक्षरशः अश्रू अनावर झाले आहेत। हे शेवटचं पीक आहे, आता विषय संपला आमच्या पिकाचा।
गव्हाचं नुकसान झालं, कांद्याचं रोप बसलं, टोमॅटोचं नुकसान झालं, सोयाबीन गेलेली 4 बिघ्यात 3 पोती सोयाबीन झाली. आता हे शेवटचं होतं. आता विषय संपला. सरकारने जर भरीव निधी दिला काहीतरी व्यवस्थित तर, कारण याला 70-80 हजार रुपये खर्च झालेला आजपर्यंत औषधांची सर्व मजुरी. आता सरकार देईल किती याच्यावर आहे. निदान आम्हाला भरीव निधी मिळाला तर ठीक आहे, नाही तर मग देशोधडी लागल्यासारखं आहे. ट्रॅक्टरचं नुकसान झालेलं आहे, ट्रॅक्टरवर झाड पडलेलं आहे. आता ट्रॅक्टरला किती खर्च येईल ते सांगता नाही येणार. काय करणार शेतकऱ्यांनी. संपला, आमचा विषय संपलेला आहे सर्व.